ती म्हणजे मानसपूजा. तर मानसपूजा म्हणजे काय आणि ती कशी केली जाते? मुळामध्ये मानसपूजा किंवा मानस हा हम्म. आपण शब्द वापरतो. ही सगळी भावसृष्टी म्हणजे आपल्याला कुठल्याही सद्गुरूची, कुठल्याही परमेश्वराची, देवतेची तुम्ही मनोभावे हा शब्द जेव्हा आपण करतो ना, मी एखाद्या गोष्टीचं मन तिथे आहे माझं आणि एखादी गोष्टीकडे माझं मनच नाही आहे आणि मी हम्म. पूजा करतोय, मी जप करतोय आणि माझं मनच नाही आहे. मी पोथी वाचतोय, माझं लक्ष तिसरीकडे आहे, माझे विचार तिसरीकडे फिरत आहेत. तर ती पूजा असूच शकत नाही. जिथे तुमचं मन पण आहे त्यालाच आपण ते पूर्णत्वाला गेलं असं म्हणतो. बरोबर. मानसपूजा याचा अर्थ असा असतो की एखादी गोष्ट तिथे नाही परंतु मी तिथे इमॅजिन करतोय. हम्म. मी आज अक्कलकोटमध्ये गेलेलो नाही, आत्ता इथे बसलोय, पण मी डोळे मिटून समाधी मठ जर इमॅजिन केला आणि मी समाधी मठाला प्रदक्षिणा करतोय, मग गाभाऱ्यात दर्शन घेतलंय, हा जो मी फील घेतला तर तुम्हाला मिळतं की नाही? तुम्ही जेव्हा डोळे मिटता, एखादी गोष्ट जेव्हा आठवायची असते हम्म. तेव्हा नकळत आपले डोळे मिटले जातात. बरोबर. म्हणजे तुम्ही जेव्हा अंतर्मुख होता, डोळे मिटता, तेव्हा तुम्हाला त्या अदृश्य जगातलं दृश्य तुम्हाला दिसायला लागतं. हम्म. मानसपूजेमध्ये तसंच असतं की जेव्हा तुमचा भाव अत्यंत एकाग्र होतो, अत्यंत विलक्षणरित्या तुम्ही त्या देवतेशी कनेक्ट होता, अगदी तेव्हाच तुमची पूजा किंवा तुमची हाक त्या देवतेपर्यंत पोहोचते. हम्म. आणि मानसपूजा याचा अर्थ असा असतो की एखाद्याला स्वामी महाराजांची कुठलीही आराध्य देवतेची, कुठली गजानन महाराज असतील, शंकर महाराज असतील, सिद्धारूढ स्वामी आहेत, कलावती आई आहेत, रमण महर्षी आहेत, इतके सत्पुरुष आहेत, निमकोरली बाबा आहेत, तुम्हाला ज्यांना कुणाला तुम्ही मानता त्या आराध्याला जेव्हा तुम्ही शरण जाता तेव्हा तुमच्या मनात भाव ते हे ना, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. तर तो मनी भाव जो आहे तो इतका महत्त्वाचा आहे. तेवढाच जर असेल ना तर माझं वैयक्तिक मत असं की अध्यात्मामध्ये वय, तपश्चर्या, त्याचं अतिज्ञान हे काही मॅटर करत नाही. हम्म. तुमचा शुद्ध समर्पित भाव जर असेल, शरणागत भाव असेल, 1,00,000% त्या अवतारी सत्पुरुषाची, परमेश्वराची कृपा तुमच्यावरती होते. हे पुराणातले दाखले. बर. म्हणून मानसपूजा करताना सुद्धा तुम्ही एखादं स्तोत्र, मंत्र, उपासना किंवा त्या देवतेचं स्मरण करून एखादी गोष्ट जेव्हा त्याच्यासाठी म्हणता तेव्हा तुमचा भाव असा पाहिजे की मी हे त्याच्यासाठी करतोय, मी त्याला अर्पण करतोय, त्याला मग तुम्ही तिथे नका का करू, प्रत्यक्ष फिजिकली तुम्ही काही अर्पण नका करू, पण अर्पण केल्याचा भाव तुम्ही त्याच्यासाठी, समर्पित भाव तुम्ही त्याला द्या, तो रिटर्नमध्ये तुम्हाला देतो. तसं आपण कुठली गोष्ट, अगदी एखाद्या देवतेसाठी मी प्रसाद करता, मी असं ऐकतो की स्वामी महाराजांना कडबोळी आवडते, भजी आवडतात आणि पुरणपोळी आवडते. माझं मत ऐकशील ते तुम्हाला करायचं तसं वाटलं की काय शिखरचा नाही बोलतात, पण माझं मत असं आहे, सगळी लोक इतकी लबाड असतात की त्यांना जे आवडतं ना ते स्वामी महाराजांच्या नावाने खपवतात. कारण शेवटी तुम्हालाच खायचं असतं ना ते. पुरणपोळी आवडते म्हणून स्वामी महाराजांना आवडते, मला भजी आवडतात म्हणून भजी खायला आवडतात. हे सगळं एक प्रकारे काय झालं, हे आमिष झालं ना. मग त्याच्यात तुम्हाला माहिती आहे ते काहीच खाणार नाहीये, पण म्हणायला काय जातं की स्वामींना भजी आवडतात, पुरणपोळी आवडतात, कुणी बघितलेत. तर लोक साधारणपणे असं करतात. ह्या अनुषंगाने मला अजून एक आत्ता पटकन आठवलेला अनुभव, नाव सांगत नाही, पण असे काय अनेक लोक माझ्याकडे येतात. तर असेच एक माझ्याकडे महाराज आले होते, म्हणजे तथाकथित महाराज आहेत ते. तर त्यांच्याबरोबर त्यांचा शिष्य परिवार, आणि त्याने सांगितलं ना स्वामींचा संचार होतो. बर. आणि पावसाळ्याचे दिवस होते आणि आमच्या घरी ते आले. घरी आल्यानंतर आमच्या सौंना त्यांनी म्हणजे गप्पा वगैरे रंगल्या. मला माहीत होते, मला ते जे शिष्य म्हणले ना स्वामींचा संचार होतो वगैरे, मी थोडासा या गोष्टीला खूप घाबरतो. मला इतके याच्यातली लोक अशी बघायला मिळत की मला पटकन विश्वासच बसत नाही. म्हणून मी ते सगळं बघत होतो. मग पाऊस पडत होता बाहेर, ते गाडीतनं आले सगळे आणि छान पावसाळी असं बाहेर धो पाऊस पडत होता. मग ते आत आल्यानंतर ते त्यांना संचार झाला, संचार आवाज त्यांनी एकदम, आणि मग ते संचार आवाजात ते ओरडले एकदम, वहिनी भजी करा. तर माझी बायको अशी बघायला लागली. माझी बायको, मी आत तिला म्हणलं, तर माझी बायको म्हणली वहिनी भजी करा. मग ती म्हणले म्हणजे स्वामी आलेत ना संचार, मग मला वहिनी का म्हणतात. तिला म्हणलं जाऊ दे ना, म्हणलं भजी खायची आहेत त्यांना, तू आपलं कर, अतिथी देवो भव, भजी करा, खायला घाला. त्यांचं ते आपल्याला माहिती आहे अशा असतात. मग ही भजीची प्लेट घेऊन आली, पुन्हा भजी दिली आणि आम्ही दोघं इतके हसलो. अरे म्हणलं तुम्हाला स्वामींचा संचार झाला म्हणून तुम्ही सांगताय, हे वहिनी भजी करा. आणि हे मी अनुभवल्यानंतर सांगतोय की अशा पद्धतीचे संचार होतात, मी असे बघितलेत. माझ्याकडे अशी लोक, मी हे काय काय अनुभव माझे असेत ना, मी सांगू नयेत. मला ह्याच्यात चेष्टा करायचा उद्देश नाही,
अरे पण कमीत कमी एवढं तर भान ठेवा. आणि कशाला महाराजांचा संचार आणायचा? महाराज एवढे सोपे आहेत का? स्वतः सांगा भजी पाहिजे देतील. भजी पाहिजे सांगा, माझ्या बायकोनी चांगली खायला घातली असती, त्याच्यासाठी स्वामींना कशाला बोलवायचं मध्ये? हे माझं वैयक्तिक मत आहे. याच्यात मला बरोबर आहे. त्यांच्यावर टीका करण्याचा अधिकार नाही, पण असं सगळीकडे अशाच प्रकारच्या गोष्टी चालतात. मी तुम्हाला असे खूप गोष्टी आहेत, पण मी इथे नाही सांगू शकत. कारण पॉडकास्टवरती सांगून त्याची चर्चा करून मला कुणाला त्याच्यातनं वैयक्तिक हे करायचं नाही. हा हा शिकायचंय काय की महाराजांसारखा अवतारी सत्पुरुष जो साक्षात पूर्ण अवतार आहे, तो एवढा सोपा आहे का? आज मी 29-30 वर्ष स्वामींची एवढी व्यावसायिक चित्र काढली. तुम्ही मला जर आत्ता विचारलं महाराज तुम्हाला किती कळले, महाराजांच्या पायाच्या धुळीचा कण पण नाही कळला. आणि महाराजांना कळावं म्हणून जेवढा प्रयत्न मला ज्याला असं की महाराज कळले असं वाटतं ना, तेव्हा कळतं हा समुद्रातला असं कळलं वाटेपर्यंत अजून अरे बापरे अजून खूप खोल आहे. नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. किती पण जन्म घ्या, महाराज असे इतके सहज नाहीत. 7 जन्म घेतले तरी महाराज कळणार नाही. हे वैयक्तिक माझं मत आहे. ज्यांचं धारिष्ट आहे, जे म्हणतात स्वामींशी बोलतो, स्वामी माझ्याशी बोलतात, मला त्यांना एक साष्टांग नमस्कार माझ्याकडनं. कारण हे बघा, ज्याच्या त्याचा तो हे आहे, अधिकारातला विषय असेल, कदाचित माझी कळण्याची पात्रता नाही. माझं मत असं आहे, महाराजांनी देह सोडला तेव्हा अवतारी सत्पुरुष कमी होते का? स्वामींनी ज्यांच्यावरती दिव्य कृपा केली असे कितीतरी दिव्य देहधारी अनेक सिद्धयोगी महात्मे होते, कितीतरी. एकाने सुद्धा स्वामी महाराजांच्या गाडीचा उत्तराधिकारी मी स्वामी आहे, मी स्वामींचा उत्तराधिकारी आहे, एकानेही उल्लेख केला नाही. बरोबर. मग आत्ताच्या 20-25 वर्षात अशी लाट कशी काय आली? खरंय. आता ती लाट हळूहळू डायव्हर्ट व्हायला लागली आहे शंकर महाराज आणि महाअवतार बाबाजींवर. पण तेही माझा विष्णू नाही. पण कसं आहे, कुठेतरी फटके पण बसतात. कारण हे सोपं नाही हो. म्हणजे असे दाखवतात की श्रीपाद वल्लभ नरसिंहस्वती स्वामी महाराजांना ते कोण बुवा महाराज त्यांचा खाली फोटो. मी बिलीव्ह नाही करू शकत. मी इतकी वर्ष महाराजांचं सेवा करतो, मला एवढं माहिती आहे महाराज अगम्य, अगाध, अशक्य आहेत. आपण जेव्हा त्यांच्या या अवताराबद्दल विचार करतो ना, तर इतकी दिव्य देहधारी विभूती तुम्हाला सहजगत्या आपल्यासारख्या गचाळ माणसांना, अतिशय वासनेने उथमलेल्या आपल्यासारख्या देहधारी लोकांना इतके सहज कसे तुमच्याशी बोलतील? आणि जर महाराज बोलतच असतील, समजा धरून चाला बोलत असतील, मग तुम्ही महाराजमय पाहिजेत, स्वामी स्वरूप पाहिजेत, मग तुम्हाला पैसे कशाला लागतात सगळ्यासाठी? खरंय. स्वामी महाराजांच्या अवतारात, गजानन महाराजांच्या अवतारात, साईबाबांच्या अवतारात, तुम्ही कुठलेही शंकर महाराज घ्या, चिले महाराज घ्या, यांच्या कुठल्याही अवतारामध्ये तुम्हाला पैसे ही गोष्ट सापडणार नाही. खरं. हे घ्या त्याच्या बदल्यात पैसे द्या, कुठंच नाहीये. मग हे आताच्या काळात काय? आणि तरी तुम्ही जर त्याला अवतारी समजत असाल तर बाबा हा आमच्याच आत्ता तुम्ही लेटेस्ट ऐकलं मागच्या महिनाभरापूर्वी कोणतरी शंकर महाराज त्यांच्या प्रवेश करतात काय कधी अवतारी. गंडवागंडवीचे प्रकार किती वाढले. 14 कोटी रुपयाला गंडा घातलाय. खरंय. मग ते बदनाम कोण होतं? शंकर महाराज. किंवा ही आध्यात्मिक संस्कृती बदनाम होते. पण त्याला गाढव आपण आहोत. आपल्यासारखी लोक त्याला बळी पडतात. आपल्यासारखी लोक ह्याच्यामध्ये वाहवत जातात. आणि मग या अशा बुवा महाराजांच्या नादी लागून स्वतःचं वाटोळं करून देतात. साधा सिंपल अध्यात्मातला नियम आहे की जिथे पैसा येतो तिथं अध्यात्म नसतं, हे मी मानतो. शेखर सारे जरी पॉडकास्टवरती येऊन बोलत असेल, मला जर उद्या कोणी सत्पुरुष समजत असेल, तर मी स्वतः सांगतो मी सत्पुरुष नाही. अवतारी तर खूप लांब आहेत, पण सत्पुरुष सुद्धा नाही. कारण आम्ही स्वतः आपण मटेरियलिस्टिक वर्ल्डमध्ये जगणारी काय म्हणूयात आपण अतिशय सामान्य माणसं आहोत. मग अतिसामान्यतेचा आव कशाला आणायचा, हे मला सांगायचंय. स्वामी महाराज कळण्यासाठी जन्मजन्म जातात. त्यांच्याबद्दल त्यांना गुरुनाम गुरु म्हणलेलं आहे. किंजवडेकर शास्त्रींच्या पुस्तकात सुद्धा महाराजांच्या अवताराबद्दल जे सांगितलं ना, अगम्य आहेत. सॉरी तुमचा फ्लो ब्रेक केला. पण आत्तापर्यंत इथपर्यंत पॉडकास्ट बघता तर प्लीज खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर सबस्क्राईब करा. कारण तुम्ही सगळे पॉडकास्ट बघता पण सबस्क्राईब करत नाही. सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा पॉडकास्ट आता कंटिन्यू होईल. 3, 2, 1 ॲक्शन. आनंदनाथांनी महाराजांवरती 5,000वर अभंग लिहिले. एकापेक्षा एक दिव्य अभंग आहेत. तुम्ही गुरुस्तवन वाचा, चरित्र स्तोत्र वाचा, त्यांचे अभंग वाचा, 65चा अभंग वाचा. तुम्हाला एवढंच सांगतो की इतका त्यांचा सरेंडर भाव आहे. म्हणजे त्याच्यात त्यांनी कुठेही स्वामी असल्याचा आव आणलेला नाही किंवा मी महाराजांचा उत्तराधिकारी असल्याचा आव आणलेला. ते सिद्धयोगी नव्हते असं नाहीये, साक्षात शिवस्वरूप होते असं साईबाबांनी सांगितलंय त्यांच्याबद्दल. इतका मोठा अवतारी विभूती असून सुद्धा जे संजीवन समाधीस्थ झाले, त्यांच्या चरित्रात सुद्धा कुठेही स्वतःकडे त्याचं 1% सुद्धा इतका नम्रपणा त्या सत्पुरुषांमध्ये आहे ना. तुम्ही महाराजांनी देह सोडल्यापासूनच्या कुठल्याही अवतारी विभूतीमध्ये मला हे दाखवा.
शंकर महाराजांचं चरित्र वाचा. शंकर महाराज काय साक्षात सिद्धयोगी होते. शंकर महाराजांनी सुद्धा माझ्या गुरुची सेवा करा सांगितले, माझ्या गुरुचं स्मरण करा सांगितले, माझं करा सांगितलं नाही. चिलेदेवांचं बघ, चिलेदेवांचा अवतार. अहो हा आत्ताच्या काळामध्ये अशा विभूती झाल्या आहेत, आपण काय शिकणार त्यांच्याकडनं? या विभूती जर तुम्हाला या जन्मात जर एखादी विभूती जरी कळली ना, नीट ती त्या विभूतीला समजून घेता आलं ना, तर मनुष्य देहाचं सार्थक. मनुष्य देहाचं सार्थक होण्यासाठी एक अवतारी विभूतीचं आयुष्य समजून घेणं आणि त्याच्याप्रमाणे आपल्यामध्ये बदल करणं, बस. ह्याच्या पलीकडे काही लागत नाही. स्वामी चरित्र वाचताना तुम्ही महाराजांची बखर जर वाचली, बखरीमध्ये महाराज कळतात काय स्वरूप असेल. असं स्वरूप इतकं साधं आणि इतकं सहज उपलब्ध आहे का? नाही की कुणातही त्याने हे मी नक्की मानतो की दिव्य देहधारी सत्पुरुष हे देहाचं माध्यम करतात. जसं मगाशी तुला मी मगाशी सांगता सांगता एक गोष्ट मी राहिली माझ्याकडनं. गुरुतत्वाविषयी आपण जेव्हा बोलत होतो ना, तर गुरु हा सांभाळतो. मला एक आठवते 2011-12 सुमारामध्ये पृथ्वीवरती एक ग्रह येऊन आढळणार होता, अशी नासाला इन्फॉर्मेशन. कुठला तरी उपग्रह येऊन धडकणार होता आणि असं सांगत होते की तो पृथ्वीला धडकला की पृथ्वीला भेग पडेल आणि पृथ्वीचे 2 भाग होतील. आणि सगळे सायंटिस्ट आणि पृथ्वीवरची सगळी लोक जे विज्ञान युगातली लोक सगळी घाबरलेली होती. आणि मग अमेरिकेतले सायंटिस्ट त्याच्यावरती असं करत होते की त्या दिशेने येणाऱ्या उपग्रहावरती काहीतरी वेपन्स टाकायची आणि त्याला तिथेच ब्लास्ट करायचा आणि त्याला पृथ्वीकडे येऊ द्यायचं नाही. जसा तो पृथ्वीकडे यायला लागला, अत्यंत वेगाने पृथ्वीकडे वेगाने येत असताना अचानक त्याने दिशा बदलली आणि तो गुरुच्या दिशेकडे गेला. आणि गुरुग्रहाने त्याच्या गुरुत्वाकर्षण शक्तीने त्याला स्वतःकडे ओढून घेतलं. आणि तो गुरुग्रहावरती जाऊन आदळला आणि गुरुग्रहाला काही एक थोडीफार इजा झाली आणि काहीतरी त्याला तिथे त्याचं काहीतरी नुकसान झालं असेल. थोडासा मी विचार असा करून बघितला की पिंडी ते ब्रह्मांडी ज्ञानाप्रमाणे मगाशी तुला मी सांगितलं की काही सत्पुरुष, देहदायी सत्पुरुष देह सोडताना आपल्या शिष्यावर आलेली संकट किंवा आजार किंवा काही ते आपल्या स्वतःवर घेतात आणि त्याला प्रारब्धतेचं भोग कमी करतात. तसं त्या गुरुग्रहाने पिंडी ते ब्रह्मांडी ज्ञानाप्रमाणे गुरुग्रहाने त्या पृथ्वीवर आलेलं संकट स्वतःवरती घेतलं. आता हा जर विषय तुला सांगण्याचा उद्देश होता की अशी गुरुची परंपरा असे की गुरु ते स्वतःवरती घेतो. तो गुरुग्रह म्हणजे गुरुच आहेत ना, त्या गुरुग्रहाने ते स्वतःवरती घेतलं. हे मुद्दाहून तेवढ्या करता तुला मी सांगितलं.